नमस्कार मंडळी, मी सौ श्रेयसी कर्वे. श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज भाग 1. जो निरंतर नाम घेतो राम त्याचा मालक होतो. ज्याचा मालक राम जग त्याचे गुलाम. असं ज्यांच्या शिकवणीचं सार आहे त्या वंदनीय श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचे आज मार्गशीर्ष कृष्ण दशमी म्हणजे महाराजांची पुण्यतिथीचा दिवस. त्यानिमित्ताने त्यांच्याविषयीची थोडी माहिती या ऑडिओमधून आपण घेऊया. ही सेवा महाराजांनी आणि माझ्या सद्गुरूंनी माझ्याकडून अतिशय आनंदाने करून घ्यावी अशी त्यांच्या चरणाशी प्रार्थना असो. आपण जर बघितलं तर सर्व देशांमध्ये सर्व काली संत किंवा सत्पुरुष निर्माण होतात. आपला भारत देश तर देवभूमी आहे, अध्यात्मभूमी आहे. त्यामुळे इथे तर भारतामध्ये त्यांची संख्या मोठ्या प्रमाणातच असलेली आपल्याला दिसते. संत हे भारतीयांचा आदर्श पुरुष आहेत. या संस्कृतीची मूलभूत प्रेरणा जी ब्रह्मविद्या ती ज्यांच्या ठिकाणी बहुअंशी साकार होते त्यांना संत, साधू, सत्पुरुष किंवा सद्गुरू म्हणतात. केवळ बाह्यांगाने जर बघितलं तर संतांचं आणि सामान्य माणसाचं जीवन यामध्ये फारसा फरक आढळेलच असं नाही. पण दोघांच्या अंतरंगात मात्र जमीन अस्मानाचा फरक असतो. मी देहाचा आहे ह्या निश्चयाने सामान्य मनुष्य असतो, तर मी देवाचा आहे या निश्चयाने संत जगतो. सामान्य मनुष्याचे मन सुखदुःखाने हेलकावे खाते, तर संत सुखदुःखाने विचलित होत नाहीत. कसे होईल, काय होईल या भीतीमुळे सामान्य माणसाला काळजी असते. तर उलट जे घडेल ते भगवंताच्या इच्छेनेच घडते या खात्रीमुळे संतांना कधी काळजी लागतच नाही. संतांचे मन हे कर्तव्यापुरतेच कर्मामध्ये राहून कर्माचे फळ ते भगवंतालाच अर्पण करतात. देहबुद्धीमुळे सामान्य माणसाला असमाधान राहतं, तर आत्मसुख, भक्ती आणि निस्वार्थी प्रेम याच्यामुळे हीच सुखाची साधने मानणाऱ्या संतांचं जीवन हे आत्मबुद्धीमुळे समाधानाने भरून पावतं. जिवंतपणी त्यांच्या हातून मोठेच कार्य होते यात तर काही शंकाच नाही. पण देह ठेवल्यानंतरसुद्धा सत्तारूपाने त्यांचं कार्य अनेक शतकं चालू राहतं. देहाने गेल्यावर सुद्धा त्यांचे शब्द आणि कृती हजारो जीवांना अनेक शतके दीपगृहाप्रमाणे मार्गदर्शक करताना आपल्याला दिसतात. श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज हे अशाच थोर संतांपैकी एक होते. त्यांच्या ठिकाणी जन्मतःच अत्यंत तीव्र अशी अध्यात्मवृत्ती होती. श्री एकनाथ स्वामी समर्थ स्वामी यांच्याप्रमाणेच अगदी लहानपणापासूनच आपल्या जीवित कार्याची स्पष्ट जाणीव त्यांना होती. मनासारखा सद्गुरू भेटल्यानंतर त्यांनी सांगितलेल्या मार्गाने जाऊन वयाच्या केवळ 15व्या वर्षी त्यांनी पूर्ण सिद्धावस्था प्राप्त करून घेतली होती. स्वतःबद्दल काही करायचे न उरल्यामुळे केवळ जगाचं कल्याण व्हावं एवढीच त्यांची भावना होती. आपण जो ब्रह्मानंद सेवन करतो तो सर्वांनी सेवन करावा आणि धन्य होऊन जावं या एकाच पवित्र प्रेरणेमुळे प्रभावित होऊन सर्व लोकांना त्यांनी जवळ केलं होतं. शेवटचा श्वास असेपर्यंत सर्वांनी भगवंताच्या मार्गी लागावं म्हणजे भगवंताचं नाम घ्यावं म्हणून त्यांनी प्रयत्न केला. श्री महाराजांचे पूर्वज हे वावनहिरे या गावी राहत. हे गाव सातारा जिल्ह्यातला माण तालुक्यातल्या गोंदवल्यापासून सुमारे 4 कोसावर होतं. त्यांच्या कुळातील मूळ पुरुष हे रुद्रोपंत हे महाराजांच्यापासून 7वे पुरुष. लिंगोपंत हे महाराजांचे आजोबा
आणि रावजी आणि गीताबाई हे महाराजांचे मातापिता. माघ शुद्ध द्वादशीला इसवी सन 1845 साली बुधवारी पहाटे सूर्योदयाच्या सुमाराला गोंदवले येथे महाराजांचा जन्म झाला. श्री महाराजांचा जन्म म्हणजे लिंगोपंतांच्या ऐश्वर्याचा अगदी कळस होता. बाळाचं बारसं पंतांनी एखाद्या उत्सवाप्रमाणे थाटामाटात केलं. त्या दिवशी त्यांनी खूप अन्नदान केलं. जिकडे तिकडं आनंदाचं वातावरण होतं. अर्थातच सर्वांच्या संमतीनं बाळाचं नाव गणपती असं ठेवलं. तान्हेपणी महाराजांचं रूप विशेष सुंदर होतं. ते झाले तेव्हा 4 महिन्यांच्या मुलाएवढे मोठे होते. भजनाची अतिशय आवड त्यांना होती. लहानपणापासूनच अतिशय आवड त्यांना असलेली आपल्याला दिसतं. घरात रात्रीचे भजन सुरू झालं की तिकडे घेऊन जाण्यासाठी महाराज रडत असत. 4थ्या वर्षी आजोबांनी त्यांना धुळाक्षरे काढायला जेव्हा शिकवली तेव्हा या नातवानी काय केलं ते बघूया उद्याच्या भागात.